आपण सॉलिड स्टेट या टॉपिक मधील आयसोमॉर्फिझम म्हणजे नेमकं काय असतं आपण पाहू. दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स असतील त्याचा क्रिस्टल स्ट्रक्चर हा सारखा जरी असेल तर आपण त्याला काय म्हणायचं, आयसोमॉर्फस म्हणायचं. त्याच्या फेनॉमेनाला आयसोमॉर्फिझम म्हणायचं. आता ह्या आयसोमॉर्फिझम सबस्टन्स मध्ये केमिकल कंपोजिशन, त्या ठिकाणी केमिकल कंपोजिशन मध्ये ॲटॉमिक रेशो हा सारखा असेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलंय NaF आणि MgO यांचा रेशो किती असणार आहे, 1:1 असणार आहे. म्हणजे हा काय झाला तुमचा 1:1 ॲटॉमिक रेशो झाला. ॲटॉमिक रेशो म्हणजे हा एक ॲटम आहे, त्यानंतर हा आणि हा यांचा रेशो त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल NaNO3 अँड CaCO3 म्हणजे काय असणार आहे, NaNO3 सोडियम नायट्रेट आणि कॅल्शियम कार्बोनेट यांचा रेशो किती असणार आहे, 1:1. आता आपण दुसरा पॉइंट पाहणार आहोत, पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय असणार आहे पाहणार आहोत. The single substance that exists in 2 or more forms is said to be polymorphous. This phenomena is called as a polymorphism. म्हणजे नेमकं काय असतं, सिंगल सबस्टन्स असेल बरोबर, सिंगल सबस्टन्स पासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त फॉर्म मध्ये एखादा सबस्टन्स तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, पॉलिमॉर्फस म्हणतोय. आता पॉलिमॉर्फस सबस्टन्स हा कधी तयार होतो, तो डिफरंट कंडिशनला तयार होतो, वेगवेगळ्या कंडिशनला तयार होतो. फॉर एक्झाम्पल असणार आहे त्याचं कॅल्साइट, ॲर्गोनाइट. या ठिकाणी हे दोन फॉर्म आहेत. हे दोन फॉर्म कोणाचे असणार आहेत, कॅल्शियम कार्बोनेटचे दोन फॉर्म असणार आहेत. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल आहे या ठिकाणी अल्फा कॉर्ड्स आणि बीटा कॉर्ड्स आणि क्रिस्टोबॅलाइट. हे तीन फॉर्म कोणाचे आहेत, सिलिकाचे आहेत.